अच्छा याला धक्का लावू नका. कुंडलिक वरदे हरित पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नमः पार्वती पते शिवाराज गौरीपुत्र गजानन कौसल्या पुत्र रघुनंदन आणि स्वामी गुरु जनार्दन यांच्या चरणवंदन करून कथेला सुरुवात. घोड अशा प्रकारची चाललेली कथा किष्किंधा खंडातील 15वा अध्याय. आणि सीतासुद्धीचं कार्य करत असताना महाराज मारुत्र्यांचा सगळ्या वानरासहित त्या युवरामध्ये प्रवेश झालेला आहे. इथपर्यंत कथा आली. आता इतकी गोड कथा चालली होती महाराज, जसं काही आपल्या गावात शक्तीच हे वाटू लागलं भेटते. कारण शक्तीतल्या सगळ्या चाली आमचे ते वाचक किशनराव जाधव सुंदर अशा प्रकारचं वाचन या ठिकाणी करू लागले. आणि त्या तोडीचं महाराज या ठिकाणी बरं का सूचकही असणारे आमचे हरिभक्तीपरायण संभाजी महाराज जाधव त्यांनी गोड प्रमाण दिलं महाराज. असं सुंदर चाललेली कथा आहे. भाग्य आहे महाराज या ठिकाणी असे वाचक सूचक आपल्या गावात उपस्थित आहेत बरं का. त्या युवरामध्ये असणारं महाराज त्या ठिकाणी त्या तापशीचा आणि मारुत्र्याचा चाललेला संवाद आहे. कोण आहे ती तापशी? तिचं नाव स्वयंप्रभा आहे. कोण आहे स्वयंप्रभा? मागवळी होऊन गेली महाराज. सुवर्ण म्हणून नावाच्या त्या ठिकाणी त्या महाराज देवताची ती कन्या आहे. आणि हेमा नावाच्या अप्सरेची सखी आहे. ते युवर कोणाचं होतं? हेमेचं होतं. आणि हे होती तिची मैत्रीण सखी. कोण? स्वयंप्रभा. सुवर्ण मनुष्य जे ते दुहिता. तिनं भगवान ब्रह्मदेवाची महाराज तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं महाराज, निष्काम सेवा मग देई. निष्काम सेवा करायची मला देवाची. मग बऱ्याच 2-4 वया होऊन गेल्या महाराज. निष्काम सेवा करणारा सगळ्यात मोठा भाग्यवान. कारण आजकालची सगळ्यांची सेवा सकाम आहे महाराज. चारण्याची उत्पत्ती लावून देवाकडे आपण काय काय मागता लक्षात घ्या. पण निष्काम म्हणजे काही कसल्याही प्रकारची कामना न करता केलेलं देवाचं भजन म्हणजे निष्काम सेवा आहे. त्या स्वयंप्रभेनं निष्काम सेवा मागितली म्हणून ब्रह्मदेवानं महाराज त्या स्वयंप्रभेला त्या युवरामध्ये धाडलं. आणि तिथं मग असणारं ब्रह्मदेवानं वरदान दिलं
या युवरामध्ये इतर जण कोणी येऊ शकत नाही. फक्त येथे येतील हरिभक्त, देवाचे भक्तच या युवरामध्ये येऊ शकतात. आणि हरिभक्तांचं दर्शन तुला होईल आणि मग या ठिकाणी तुझा उद्धार होणार आहे. अशा प्रकारचं ब्रह्मदेवाना स्मर त्या स्वयंप्रभेला वरदान दिलं होतं. आणि तीच तापशी रूपानं त्या युवरामध्ये बसलेली स्वयंप्रभा मारुत्र्याचा आणि महाराज त्या ठिकाणी स्वयंप्रभेचा चाललेला सुंदर संवाद आहे. 1 महिन्यापासून निराहार होते वानर. 1 महिना झालं महाराज चिताशुद्धीला निघून. अन्न नाही, पाणी नाही, फळ नाही, मूळ नाही, काही. 1 महिन्याचा उपवास. आपला 1 दिवसाचा उपवास किती बेजार करते लक्षात घ्या. त्याला 1 महिन्याचा उपवास होता. म्हणून ते महाराज त्या ठिकाणी अंगामध्ये त्राण राहिलं नव्हतं. निशक्त ते झाले होते वानर. महाराज स्वयंप्रभा म्हणली आमच्या वनामध्ये सुंदर अशा प्रकारचे महाराज फळात जा आणि तुम्हाला यथोक्त भोजन करा, जे आवडल ते खा महाराज. मारुत्र्या म्हणले हे जात होते वानर काही विचारतात काय कोणाला? हे आता आपल्या इकडे वानर फिरतात, आपल्याला विचारून काही खातात की? त्याला विचारायची गरज नसते बरं काय, ते कोणालाही विचारित नाहीत महाराज. ते वानर काय आतापर्यंत थांबले असते का? तेव्हाच झाडावर चढले असते आणि फळभोजन केलं असतं. पण त्याचा नाईलाज आहे, त्याच्या अंगात ताकदच नाही महाराज. ते वृक्षावर चढू शकत नाही, झाडावर जाऊ शकत नाही. ते शक्ती आता या ठिकाणी वानरांच्या अंगामध्ये शिल्लक राहिली नाही. म्हणून तुम्हीच कृपा करा. मारुत्र्या स्मर त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेची विनंती करू लागले. तुम्ही स्वतःहून स्मर या ठिकाणी कंदमुळं फळं आणा आणि वानरांना द्या महाराज. वानरांना तृप्ती भोजन द्या. हनुमंतरायांनी अस्मर त्या ठिकाणी एवढं स्वयंप्रभेला सांगितलं. कारण सगळ्यात मोठं जर काही पुण्य असेल तर अन्नदान आहे महाराज. काय देणे को अन्नदान आणि लेणे को हरिनाम. घ्यायचं असेल तर देवाचं नाव घ्यायचं आणि द्यायचं असेल तर अन्नदान द्यायचं महाराज. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. आणि दानाचेही अनेक प्रकार आहेत. नाथरायांनी गोड चिंतन केलं या ठिकाणी महाराज. स्वतः नेऊन देणं हे उत्तम दान आहे. महाराज म्हणतात आपण स्वतःहून जाऊन द्यायचं महाराज, हे दान उत्तम दान आहे. आणि घरला बोलून देणं हे मध्यम दान आहे. आता दानादानाचे बरेच प्रकार आहेत बरं का. मग कसं द्यावं दान याच्याबद्दल असणार काही 2-3 ओव्या नाथरायांनी या ठिकाणी सांगलेल्या आहेत. अशा प्रकारचं दान धर्म कसा करावा याचं चिंतन असणार या ठिकाणी नाथराय सांगू लागले. बोला द्या की हो, द्या की. हा देतो देतो, उद्या देतो, परवा देतो. महाराज दररोज चालवायचं त्याला आणि विनंती करून काकुलतीला येऊन त्याला बेजार करून दान देणं म्हणजे महाराज म्हणतात हे दान अति निंद्य, ते निंदेला पात्र आहे बरं का. म्हणून द्यायचं असेल तर जोडून या धन उत्तम व्यवहारे सद्भाव अंतरे वेचकरी. आता अंतकरणातून या ठिकाणी सद्भावानं द्यायचं असतं बरं का. उगा देतो देतो म्हणून चालवून बेजार करून देणं त्याला अर्थ नाही, ते दान उपयोगाचं नाही. ते दान म्हणजे अतिनिंदे महाराज. अशा प्रकारचे दानाचे प्रकार आहेत बरं का. पण तशी नव्हती ती स्वयंप्रभा. मारुत्र्या असणारे विनंती करू लागले. बोला अरे द्यायचाच असेल तर अंतकरणातून सद्भाव पाहिजे. नाहीतर असणारा महाराज त्या ठिकाणी वसवसो न देती दान काय किंवा असणारे महाराज त्या ठिकाणी पात्रा निंदो निदान. ते दान अतिनिंदे महाराज. जेव घालायचं आणि त्याला 4 शिवाय द्यायच्या. मरण आलं काय तुला, काम धंदा करायला काय, फुकट खाऊन झोपलास काय? खाऊ घालायचं शिवाय द्यायच्या महाराज, काय उपयोगाचं आहे का? म्हणूनच महाराज निंदा करून दिलेलं दान, रागानं शिव्या देऊन दिलेलं दान, वसून दिलेलं दान, ते दान असणारं महाराज त्या ठिकाणी उपयोगाचं नाही.
ते देती घेती नरका जाती उपयोगच येत नाही महाराज. अधपाताला नेणारं दान आहे असं. म्हणून अंतकरणात भाव पाहिजे. सद्भाव अंतकरणानं केलेलं दान ते सगळ्यात मोठं उत्तम दान आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी दानाचं वर्णन आहे. बोला. सेवा घेऊन विदाची घेती दे दान, दान नयते मधुरी दान, दातृत्व पूर्ण अधमाध. काय उपयोग आहे मोठेपणाचा महाराज? दातृत्व पूर्ण अधमाधम. त्याला अधम म्हणावं महाराज. दान द्यायचं पण ते फुकट द्यायचं नाही. सेवा घेऊ न देती दान. बरं का? ते दान नसून ते महाराज त्याचं वेतन आहे. त्यानं केलेल्या सेवेचं ते त्या ठिकाणी मोबदला आहे. मग त्या दानाला अर्थ नाही. बरं काय? ते अधम दान आहे, अपवित्र दान आहे. आणि त्या दानानं जे ते महाराज या ठिकाणी पुण्य प्राप्त होत नाही. असल्या प्रकारचं दान उपयोगाला येत नाही. दानच द्यायचं असेल तर महाराज या ठिकाणी बरं का समाधानपूर्वक अंतकरणातून दिलेलं दान जे ते महाराज महत्वाचं आहे. अशा प्रकारचे दानाचे प्रकार आहेत. बोला. या लागी स्वधर्म लक्षण करावया स्वयंप्रभे दान, आशिताशी फळे अर्पण वाचवी प्राण वानरा. यासाठी स्वधर्म करावया रक्षण. आपल्या धर्माचं जर रक्षण करायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी याच का देवोनिया दान, याचकांना दान देणं हे आपल्या धर्माचं रक्षण आहे. काय म्हणून असणार या ठिकाणी स्वयंप्रभे या वानरांना असणार महाराज त्या ठिकाणी फळभोजन देऊन तृप्त करी वानरा सगळ्यांचं देते महाराज. मन तृप्त कर, समाधान कर. कारण महाराज त्या ठिकाणी अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. अशा प्रकारचा हनुमंतराय महाराज त्या ठिकाणी स्वयंप्रभेची विनंती करू लागले. आई कोणी हनुमंताचे वचन तापसी फळ्याननी या पूर्णा करून या विधी युक्त पूजन दिले भोजन ते ऐका. गोड कथा आहे महाराज. मारुत्र्याची एवढी जे त्या ठिकाणी प्रार्थना विनंती ऐकली, मारुत्र्याची आज्ञा ऐकली आणि तापसीनं असणारा उत्तम अशा प्रकारचे फळ आणले महाराज. काय कंदमुळ फळ असणारे आणले आणि वानरांची पूजा केली महाराज. आणि सगळ्या वानरांची पूजा करून सगळ्यांना असणार महाराज त्या ठिकाणी फळभोजन या तापसीनं स्वयंप्रभेनं असणार त्या ठिकाणी त्या युवरामध्ये दिलेलं आहे. कारण साधूची पूजा करणं हे महत्भाग्य परम भाग्य महाराज. म्हणून तो महाराज म्हणतात संत वृंद नमस्कारी जे जरी घडे तरी पूजिजे देवाचो न केवी निंदिजे स्वयवाचा. भाग्यानं आता तुम्ही भाग्यानं सांगितलं महाराज भाग्य असल्याशिवाय साधूची भेट होत नाही. काय भाग्याचा उदय तव हे जोडती संत पाय. म्हणून महाराज भाग्यानं ते साधू आपल्याला मिळत असतात. त्या स्वयंप्रभेनं असणार महाराज उत्तम अशा प्रकारचे फळ आणले आणि वानरांचं भोजन असणार त्या ठिकाणी दिलेलं आहे. बोला. चक्रव्रती आपण जय करी भगवत पूजना हनुमंतादी वानर गण पूजी संपूर्ण उल्हास. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. प्रथू चक्रवर्ती आपण प्रथू नावाचा राजा. त्या प्रथू राजानं जसा भगवान परमात्माची पूजा केली जैसे करी भगवत पूजन त्या न्यायानं असणाऱ्या या युवरामध्ये महाराज या ठिकाणी या स्वयंप्रभेनं सगळ्या वानरांची पूजा केली आपण. कारण का देवच महाराज भक्त म्हणजे देव आहे. देव दुसरं कुठं आहे? देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. महाराज संत म्हणजे देवच संत आहेत बरं का. हरितैसे हरिचे दास. म्हणून असणार त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभानं सगळ्या वानरांची पूजा केली आणि पूजा करून असणार महाराज त्या ठिकाणी वानरांना फळ असणारे त्या ठिकाणी दिलेले. बोला. आवडे फळा आवडे मुळा कोण्या निर्मळ धड सुपरिमळ शिखरणी. ज्याची जशी इच्छा असेल तशा प्रकारचं इच्छा भोजन असणार महाराज. त्याला इच्छा भोजन म्हणावं नाही का. जया जैसे आवडे फळ जया जैसे आवडे जळ सुपरिमळ परमात महाराज. सुगंधित द्रव्य असणार त्या ठिकाणी जीवन दिलं प्राशन करायला. ज्याला जे इच्छा असेल ते देते महाराज.
ज्याला जे फळ खाऊ वाटलं ते फळ, ज्याला जे पीक महाराज पिऊ वाटलं ते सुगंधित पाणी असणारं त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेनं आणून दिलं. अशा प्रकारची महाराज त्या साधूच्या इच्छेप्रमाणे त्यांची सेवा असणारी त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेनं त्या युवरामध्ये केली. सगळ्या वानरांना तृप्त केलेलं. वानराही माती ताटे फळे वगैरे स्वकटे नाना रसी भरली वाटे आपण कोठे पडवळली. अशा प्रकारची महाराज पंगत असणारी त्या ठिकाणी त्या युवरामध्ये वानरांची बसली आणि वानरांना असणारं त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेनं अतिशय ते महाराज चोखटे म्हणजे चांगल्या प्रतीचे चांगल्या प्रकारचे फळ असणारे त्या ठिकाणी आणून त्या वानरांपुढे ठेवले. महाराज म्हणतात ते फळ काही साधारण होते का? रस भरीत होते. त्याच्यामध्ये असा रस भरलेला होता महाराज. नुन्य कोटे असे ना. महाराज म्हणतात कुठंच काही कमी नाही. काय सेवा साधूची अशी कराव ते असणार महाराज त्या ठिकाणी बरं का. साधूची इच्छा पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारची सेवा असणारी त्या ठिकाणी त्या स्वयंप्रभेनं वानरांची केलेली आहे. कुठेही काही कमी नाही जास्त नाही महाराज. अशा प्रकारचं भोजन. आता वानरांच्या भोजनाचं वर्णन या ठिकाणी नाथराय करत आहेत. बोला. आम्ररस मधुर से अमृत रसे तुरस रसे वानरा पिले माचो पवासे अति उल्लासे बक्षी. काय सुंदर त्या महाराज भोजन आहे. नाथराय म्हणतात आम्ररसे अमृत रसे अति सुरसे. सुरस म्हणजे इतका गोड रस आहे महाराज. काय यायला तर महाराज त्या ठिकाणी एका महिन्याचा उपवास पडला होता. वानरा पिढीले अति उपवासे आणि परमावडी शेमीत. आता भूक लागल्यानं माणसाला किती गोड वाटते भोजन महाराज. काय महिन्याची भूक होती वानरांच्या जे ते उदरामध्ये आणि अशा प्रकारचे फळ त्या ठिकाणी स्वयंप्रभेनं आणून वाढले आणि अतिशय आवडीनं महाराज वानर त्या ठिकाणी ते फळ भोजन असणारं भक्षण करू लागले. आता कशा कशा प्रकारचं भोजन आहे वानरांचं सुंदर चिंतन आहे. ऐका बोला. फळ काही एका प्रकारचे काय महाराज. काही हिरिये होते, काही कचकच लागायचे होते, काही बुजबुजीत होते, काही जे ते महाराज बिया भरलेले होते, काही खरचटलेले होते. आता अनेक प्रकारचे फळ. पण वानर जे ते महाराज त्या ठिकाणी फळ फक्त खाणारे महाराज वानर चतुर आहेत बरं का. आता कोण काय खायचं त्याचा महाराज या ठिकाणी कर्तृत्व आहे बरं का. म्हणून असणार महाराज त्या ठिकाणी आपली आपण करा सोडवण आणि संसार बंधन सोडावे. काय खायचं काय प्यायचं आणि जीवनामध्ये काय घ्यायचं हे प्रत्येकानं आपलं आपलं ठरवायचं आहे. मग वानर कशा फळं खाणार आहेत आणि वानर कोणते फळं खात नाहीत आणि कोणते फळं खातात. आता त्याचं थोडंसं आध्यात्मिक चिंतन आहे महाराज बरं का. एकदाही सोयामध्ये या ठिकाणी वनभोजनाचं वानरांच्या भोजनाचं चिंतन असणारं या ठिकाणी नाथरायांनी केलेलं आहे. अशा प्रकारचे महाराज अनेक फळं असणारे त्या वनामध्ये होते बरं का. मग ते वानर असणारे भोजन करू लागले. कशा कशा प्रकारचे फळ वानरांनी खाल्ले त्या ठिकाणी. काही काही असणार महाराज त्या ठिकाणी जारठून गेले, गारेजून गेले म्हणता आपण त्याला नाही का. सकाम लोभे जारठली. काही काही विरकुटले म्हणजे जाग्यावरच वाळून गेले. काही जे ते महाराज त्या ठिकाणी गारेजून गेले, काही कामातून गेले बरं काय. मग असे फळ वानर खाणार नाही. वानर खाणार काय महाराज फक्त देवाचंच भजन खाणार आहे. दुसरं काय ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. ब्रह्मरस सेवन करणारे वानर होते. मग अशा प्रकारचे महाराज त्या ठिकाणी वेगवेगळे जे कामातून गेलेले फळ होत की नाही तिकडं वानर पाहणारे नाहीत बरं काय. त्याने ते फळ टाकून दिले तिकडं बघलंही नाही. अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या फळांचं वर्णन नाथराय सांगू लागले. वनिता तुझे कर्दमी पडली.
काय महाराज, वृक्षाच्या जे ते देठामधून सुटली, त्या वनिता कुचापासून सुटली आणि कर्दमामध्ये म्हणजे चिखलामध्ये पडलं. एकदा चिखलामध्ये पडलं की तिथंच विरघळून गेलं महाराज. बरं काय, मग त्याच ठिकाणी ते नासून जाते, त्याचा काही उपयोग आहे का? तसंच ते महाराज या ठिकाणी जीवन अनमोल आहे, पण एकदा संसारामध्ये अडकलं, संसारामध्ये पडलं की नाही महाराज त्या ठिकाणी ते फळ वायाला गेलं आहे की नाही. बहुता सुकृती नर हे लागला आणि भक्तीने गेला अधोगतीला गेले महाराज. काय चिखलामध्ये पडलेले फळ जाग्यावर सडून गेले, नासून गेले महाराज. जीवन सगळं गेलं पण परमार्थ कळाला नाही आणि महाराज जन्म उपयोगाला आला नाही. अशा प्रकारचे काही काही फळ असणारे ते फळाचं निमित्त आहे. फळाच्या निमित्तानं तुम्हाला महाराज जीवन कसं जगावं, जीवनामध्ये काय करावं हेच या ठिकाणी नात्र्यांना सांगायचंय महाराज. मग कोणते फळ चांगले आणि कोणते फळ वंगळे, अशा प्रकारचं त्या फळांचं वर्णन असणार या ठिकाणी नातराय सांगू लागले. विवाद कर्मटे दाती आंबटे एक तपस्ये जे तिकटे एक तुरटे मतमुद्रा. काही काही असणारे वादविवाद करण्यातच गेले महाराज. काय मी मोठा तू मोठा असो वादविवाद करण्यातच. काही तपते जे तिखटे, काही काही तपश्चर्यामध्ये जे ते तिखट झाले. आता तप केलं म्हणजे महाराज अभिमान आला बरं काय, म्हणून अभिमानामुळं काही जे ते महाराज त्या ठिकाणी वायाला गेले, काही जे ते महाराज वादविवादामध्ये वायाला गेले. उपयोग झाला नाही, फळ आलं पण सद्गतीला गेलं नाही, कामाला आलं नाही, उपयोगाला आलं नाही. अशा प्रकारचे काही काही फळ असणारे महाराज या ठिकाणी आले तसे गेले, हे गेले आले आणि वाया गेले. अशा प्रकारचं नातराय सांगतात. पण आत द्विज द्वेषाचे काटे. महाराज वरून चांगला असावं की मध्ये चांगला असावं. काही काही वरून इतके सुंदर दिसले महाराज, पण मध्ये ते महाराज द्वेषाचे काटे. ज्याच्या अंतकरणात द्वेष आहे महाराज त्याचा उपयोग आहे ना जन्माला येऊन. काही काही असणारे महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारचे फळ आहेत. वरून दिसायला गोड आहेत, दिसायला सुंदर आहेत, पण खायला गेलं की कडू झरत महाराज. आत कडूवट म्हणजे महाराज वरचं येगळं मधलं येगळं आहे की नाही. म्हणून दिसते तसं नसते हे की नाही, म्हणून तर जग फसते. काही काही महाराज वरून असे ढेऱ्यान महाराज गाडीन घोडीन असे दिसालेत की नाही. वरून दिसालेत महाराज पण मधून आहेत का, मधून वेगळंच आहे महाराज आहे की नाही. तशा प्रकारचं असणार काही काही फळ वरून दिसाय साजरे पण अंतकरणामध्ये महाराज त्या ठिकाणी उपयोग नाही, विषयासक्त झालेले अशा प्रकारचे फळ असणारे वायाला गेले. नातराय या ठिकाणी सांगू लागले. वेदाचा बुजबुजी ताई त्याशी नसेविती काबुळी पडल्या धुळी मिळती. काही हेतुवादामध्ये जे ते महाराज आळ्या पडल्या, आळ्या बुजबुजीत पडली आळी. काय त्याशी न शिवीची कावळे. कावळं सुद्धा शिवणार त्याला काय उपयोग आहे महाराज आळ्या पडलेल्या फळाला. तशा प्रकारचे असणार. कशाची आळी पडली महाराज म्हणतात भेदाची आळी. काय जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामधला भेद जाणार नाही तोपर्यंत जे ते महाराज फळ गोड होणार नाही बरं का. ते फळ देवाला जे ते प्राप्त नाही. लक्षात घ्या, देवाला फळ कोणतं आवडते तोची आवडे देवाला. जो आवडतो सर्वांना तोची आवडते देवाला. ते फळ भगवंताला प्रिय महाराज बरं का. अशा प्रकारचे फळ आहेत. मग ते फळ असणारे ते फळ वानर नसेविती. देवाचे भक्त असे फळ खातात होय. ते वानरायनं त्या फळाकडे बघलं सुद्धा नाही महाराज. अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी त्या वन भोजनाचं चिंतन आहे. बोला जारीतलेले गोरटलेले महाराज ते फळ असणारे वरून खाली पडले, पडल्या जागीच फुटून गेले. काय नासून गेले महाराज. महाराज म्हणतात वानर ते फळ नसेविती.
वानर ते फळ खाणार नाहीत महाराज, कारण बुजबुज आळ्या किडे पडलेत त्या फळांमध्ये. ते फळ सगळे ते जाग्यावर नसलेत महाराज, दिसायलेत पण कामाचे नाही की नाही. तशा प्रकारचे फळ असणारे त्या ठिकाणी वानर त्या फळाला स्पर्शही करत नाहीत बरं का. म्हणून असणार महाराज अशा प्रकारचे फळ त्या वानरांनी अजिबात खाले नाही. मग वानर कशा फळ खाणार आहेत याचं चिंतन पुढे आहे का बोला. काही एवढं म्हणत फळाचा घड आहे, पण पाखांड्या पुढे येऊन आदळलं. आता पाखांड म्हणलं की महाराज त्या ठिकाणी चुरा झाला त्याचा, आणि त्याच्यामध्ये किडे पडले, नासून गेले, वायाला गेले. म्हणून पाखांड कामात नाही. काय महाराजांना एवढं सांगायचंय, हरी बोला नाही तरी बोला व्यर्थ कल्पना करू नका. ओग पाखांड काय कामाचं आहे महाराज. करायचंच असेल तर देवाचं भजन करा, बाकीचं पाखांड उपयोगाचं नाही. पाखांड भगवंताला जे आवडत नाही महाराज. ते जाग्यावरच जे त्या ठिकाणी घडच्या घड असे फेकून द्यावं लागले. हो काय सांगायचं महाराज. नासून गेले अशा प्रकारची अवस्था त्या फळांची झालेली. गर्वाच्या काही सज्ञानपणाची अशी करी. काही एवढे ते महाराज त्या ठिकाणी अभिमानाच्या हरी गेले की अंगी भरी ताठा कोणाशी मानना, साधूची हेळना स्वयंकरी अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी. सज्ञानपणाचा ताठा चढला. म्हणून असणारा महाराज त्या ठिकाणी त्या फळाला वानरांनी स्पर्शही केला नाही. त्याशी न शिवीची वानर बरं का. वानरांना शिवलं सुद्धा नाही अशा फळायला महाराज. कारण देवाचे भक्त आहेत की नाही, त्याला जे ते महाराज आवडतच नाही. मी तू पण जाऊ दे, जिथं मी आणि तू आहे, जिथं अहंपणा आहे, जिथं अहंकार आहे, जिथं अभिमान आहे महाराज, त्या ठिकाणी ते देवापासून लई दूर बरं आहे. देवाजवळ ते जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे फळ असणारे त्या ठिकाणी वानरांनी फेकून दिले. बोला वनिता हाती उडी निसटली, अहममता जेठी संकल्प विकल्पे तुटली, फळे आली परिपाका. वनिता देखी म्हणून निष्ठली, अहम ममता विसरली नाही का. ज्याच्या जीवनामधला अहंकार गेलेला आहे, ममता म्हणजे माया गेलेली. महत्वाचा विषय हे महाराज बरं का. कारण ममता ही म्हातारी मरून गेली जेव्हा गोत पुत्र प्रगटला, तेव्हा जोपर्यंत जीवनामधली ममता जाणार नाही, जोपर्यंत जे त्या अभिमान जाणार नाही, तोपर्यंत तुम्ही आम्ही देवाचे होणार नाही महाराज बरं काय. आणि मग एकदा का अहंकार गेला, एकदा का माया गेली, महाराज म्हणतात ते फळ आले पूर्ण परिपाका. मग ते पूर्ण परिपाकाला आलं फळ महाराज. अमृतासारखं गोड आहे ते फळ बरं काय. आणि ते फळ मग आमच्या हरिभक्तांना आवडतं, देवालाही आवडतं महाराज. ज्याच्यामधला अभिमान गेलेला आहे, ज्याच्यामधला माया गेलेली आहे, ममता गेलेली आहे, निर्विकार झालेला आहे ना महाराज, अशा प्रकारचं फळ असणार त्या ठिकाणी भगवंताला प्रिय आहे. आणि ते फळ आमचे वानर त्या ठिकाणी खाऊ लागले महाराज. निर्विकार निर्विकार पाडाला आली पाडाला. निर्विकार म्हणजे विकारच राहिला नाही. शांती सेजे त्या भट्टीमध्ये जे ते आपण लावता की नाही फळं पिकवायला, त्या शांतीच्या भट्टीमध्ये ते फळं असणारे असे पिकले महाराज. त्याच्यामध्ये अमृत भरलं. अमृत इतका मगमग मगमग सुगंध असणारा सुटला त्याचा. कारण साधूचा सुगंध, संताचा सुगंध सांगावा लागत नाही महाराज बरं का. त्यांचा सुगंध सहज जे ते वारं घेऊन जाते. वाहा सजेनाचे माप चालीवारे हाती. मग सुगंध सुटला त्या फळाचा. आणि मग असे फळ जे ते महाराज त्या ठिकाणी वानर मिटक्या मारू मारू खाऊ लागले. कोणते फळ खाऊ लागले? ज्यांच्या अंतकरणातला विकल्प गेलेला आहे, जे शांती सुख आणि समाधान जे ते महाराज रूपानं पिकलेले आहेत, असे फळ जे ते त्या ठिकाणी त्या महाराज वानरायला आवडतात. आणि ते वानर असणारे त्या ठिकाणी फळ सेवन करू लागले. आता भिजना बाहेर साली स्वरूपे साकारिली
शांत जाणता कारली. महाराज ज्याच्याजवळ दया क्षमा शांती आणि तेथे देवाची वस्ती आहे. मधी बी नाही वरून साल नाही, आत बीजना बाहेर साली, बाहेरून सालही नाही मध्ये बी नाही महाराज. अशा प्रकारचं अमृत फळ आहे ते. आणि ते फळ असणारं महाराज त्या ठिकाणी वानराईनं आवडीनं त्या ठिकाणी सेवन केलं आणि आनंदानं महाराज देवाचे भक्त जे आहेत ना ते विषय जे आहेत ते महाराज त्यांचा देव झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण नाटवे जनधर्माचा पिता. अशा प्रकारचं भोजन असणारं त्या ठिकाणी वानरांचं चाललेलं आहे. बोला हंस सुख झेपावत फळे भक्षित वानर नैराश्य रस गळ. महाराजांचे शब्द लक्षात घ्या बरं का. ज्याच्यामधून रस गळालाय असा, पण कशाचा रस? नैराश्य नावाचा रस गळालाय. तिथं आशाच राहिली नाही महाराज, आशा निघून गेली आणि नैराश्यमय जीवन आहे. कसल्याच प्रकारचा मोह नाही, माया नाही, ममता नाही. मग अशा प्रकारचं जे फळ आहे की नाही त्या फळावर मग असणार महाराज त्या ठिकाणी हा विश्व मयूर धेपावत. त्याला मग ते रागो येऊन टोच मारू लागले. काय जे फळ गोड आहे की नाही महाराज त्या गोड फळाला असणार त्या ठिकाणी रागो येऊन आपली जे ते चोच मारते. आणि तिथे रागोनं चोच मारलेलं फळ समजायचं की नाही गोड हे महाराज. मग अशा प्रकारचे फळ असणारे त्या ठिकाणी आनंदानं वानर सेवन करू लागले. अहम कोम सोम बर्म कोयलीना सांडोणी आबी तुपान परिपूर्ण अहम कोम सोम आणि जगी ब्रह्मत्व ही लीन. जगात सगळं ब्रह्म पाहणारे महाराज. त्यांना प्रत्येक वस्तूमध्ये देवाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. काय जे जे विषय भूतन ते जाणी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित महाराज. मी तू पण जे त्या ठिकाणी ज्यांच्या अंतकरणातलं निघून गेले, ज्यांना सगळं ईश्वर देव झाले महाराज. ब्रह्मरूपानं जे ते जगाला पाहणारे अशा प्रकारचे साधू आहेत ना महाराज. मग अशी फळं देवाला आवडतात हे की नाही. मग अशा प्रकारचे फळ सेवन करणारे हे वानर आहेत म्हणले. काळाचे भूभूषिता केले परिपूर्ण नित्य तुता बापत्र पाळू श्री संगती भक्त बहु काळाचे बुभुक्षित. बुभुक्षित म्हणजे उपाशी. अनेक दिवसापासूनच्या उपाशी आहेत हे वानर. नात्र्या म्हणतात बाप कृपाळू रघुनाथ. देव एवढा दयाळू आहे महाराज. भगवान एवढा कृपाळू आहे. या जगाच्या पाठीवर देवा एवढा दयाळू दुसरं कोणी नाही महाराज. ऐसा कृपावंत कोण आणि माझ्या विठाई वाचून. म्हणून भगवान परमात्मानं कृपा केली, करुणा केली आणि सगळ्या वानरांना तृप्त केलं महाराज. बरं काय आता देव जे ते महाराज भक्ताची इच्छा जाणणारा भक्ताचा अंतकरण पूर्ण करणारा भगवान आहे. म्हणून महाराज म्हणतात मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया घात निवारायाम. अशा प्रकारचा भक्त वत्सल असणारा भगवान आहे. अनेक दिवसापासूनचे उपाशी होते हे वानर. भगवंतानं कृपा केली आणि सगळ्या वानरांना तृप्त केलेलं आहे. बोला संकट बाजू जाता भक्ता संकटी निकट श्री रघुनाथ गोविंदा त्याच्या निद्वाना होत भक्त निर्मुक्त श्रीराम. द्वंद्व ते निर्द्वंद होत आणि भक्त निर्मुक्त श्रीराम. भक्ताला महाराज कसल्या प्रकारचं बंधनच नाही का देवाची कृपा आहे. भक्तांनी काय केले घालोनी भार राहिलो निश्चिंती हे आणि निर्विले संती विठोबाजी. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी जिथं जिथं महाराज संकट येईल ना तिथं तिथं भगवंत उभा आहे. म्हणून भक्तांना संकटाची चिंता नाही महाराज. त्यानं आपला सगळा भार देवावर वाहिलेला आहे. आणि म्हणून देवाचा आता धर्म आहे, भगवंताची जिम्मेदारी आहे. जो मधु होय अनन्य शरण तयाचे निवारिणी जन्म मरण. म्हणून भगवंत जे ते महाराज भक्ताच्या मागे पुढे राहतो आणि भक्तावर आलेल्या संकटाचं निवारण करतो आणि भक्तांचं रक्षण करतो. हे भगवंताचं प्रीत आहे. म्हणून वानरांना चिंताच नाही महाराज. त्यानं सगळं जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे. म्हणून कोणतंही जरी संकट आलं तर संकटामधून भक्ताला वाचवण्याचं काम भगवंताचं
कसा हे म्हणले बोला. आईसिया पूर्णत्वाचे सिद्धी वानर झाली पारणाविधी श्रीराम कृपाळू द्वंद्वबाजी भक्ती सुधी वाचविले. देवानं कृपा केल्यामुळं वानरा झाली पारणाविधी, पंगत झाली पारण्याची महाराज. कारण महिन्याचा उपवास सुटला हा कोणाचा, वानरांचा महाराज, आणि वानर तृप्त झाले. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी भक्ता न बाधी द्वंद्व, भक्ताला देव महाराज दुःखाची बाधा होऊ देत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. हे भगवंताची कृपा आहे महाराज. आणि भगवान परमात्माना स्मर त्या ठिकाणी कृपा केली आणि वानरांच्या दुःखाचं निवारण केलेलं आहे. बोलतो त्रिसुधी कवनविधी सद्गुरु विना सावध बुद्धी अवधारा. ग्रंथी बोलतो त्रिशुद्धी. आणि कोणती ती त्रिशुद्धी? नात्राय म्हणतात महाराज त्या ठिकाणी सद्गुरु विना हे बुद्धी. काय कारण गुरुकृपेशिवाय तुमचा आमचा उद्धार नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात त्या ठिकाणी गुरुची कृपा पाहिजे, संत कृपा पाहिजे. कारण संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवान या. किंवा माऊली सुद्धा म्हणतात नाही का, ज्ञानदेव म्हणे तरलो आणि सात उद्धरलो. गुरुकृपा, साधूची कृपा, संताची कृपा, सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय जीवनाचा उद्धार जे ते शक्यच नाही महाराज बरं का. म्हणून असणाऱ्या या ठिकाणी तुम्हा आमचा जर उद्धार व्हायचा असेल तर साधूची कृपा लागते. आणि साधूच आपल्याला देव दाखवतात आणि देवाकडे घेऊन जातात महाराज. अशा प्रकारची साधूची कृपा आहे, सद्गुरूची कृपा आहे. कोण आहेत वानरांचे सद्गुरू? हो, आमचे हनुमंतराय सद्गुरू आहेत महाराज करता. आणि मारुत्र्यासारखा पाठीराखा असल्यानं महाराज त्या ठिकाणी काय जे त्या ठिकाणी कमी आहे. सगळ्या वानरांची तृप्ती असणारी झालेली आहे. शब्द निशब्द शब्द सुधी आशा निराशा मनबुद्धी देह सुधी जाणा त्रिसुधी पावन. शब्द असेल निशब्द होतात, आशा मनशा कल्पना हे त्रिशुद्धी आहे ना महाराज. हे सगळं पावड होते कोणामुळं? महाराज साधूच्या कृपेमुळं, सद्गुरूच्या कृपेमुळं बरं का. जीवनाचा उद्धार होते, जीवनाचं सोनं होते. महाराज म्हणतात लोखंड हे परिसाला लागलं की जसं सोनं, तसं साधूची संगत झाली की तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं आहे महाराज. म्हणून संत संगती हा लाभ आणि पद्मनाभ जोडला. म्हणून साधूची कृपा हे सगळ्यात मोठं साधन आहे, सद्गुरूची कृपा सगळ्यात मोठं भाग्य आहे महाराज. अशा प्रकारची गुरुची कृपा आहे म्हणजे भयंकरा देती स्वानंदे अंबर अशा प्रकारची महाराज त्या ठिकाणी तृप्ती झाली, पोट भरलं, समाधान झालं. आणि वानरानं ढेकर दिला महाराज. देती तृप्तीचे ढेकर तेने अंबर गडगडले. आकाश दोन लागलं आणि वानरांनी भुकार दिला, जय श्रीराम गर्जना केली. अशा प्रकारचा आनंद महाराज. भजना एवढा आनंद, देवाच्या भक्ती एवढा आनंद दुसरं कुठंच नाही बरं काय. आनंदच आहे महाराज वानरांचं भाग्य आहे. पोटचं भरलं, समाधान झालं आणि वानरांनी तृप्तीचे ढेकर दिलेले तुला. खाती गटगटा नित्या देती मटमटा लाळयतसे निरकंठा तटवाटा सेवावया. काय भाग्य आहे महाराज, काय तुमचं आमचं भाग्य आहे. आपल्याला जे ते रामाचं चरित्र, रामाची कथा, भजन कीर्तन ऐकायला मिळतो. वानर भाग्यवान. म्हणून महाराज म्हणतात भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया. महाराज गटागट फळ खाऊ लागले, मिटक्या देऊ लागले. कोण? वानर. महाराज म्हणतात तो लाल घोटी श्री शंकर. काय भक्त महिमा लुटावया. महाराज हे भक्त महिमा जे आहे ना आगाध आहे बरं का. देव लोक बकळ लाल घोटालेत पण त्याच्या नशिबात नाही. त्याला वाटले आम्हाला एक जमाव पण जमला महाराज. स्वर्गीचे आमरी इच्छिताची देवा मृत्यूलो किंवा जन्म आम्हा. कारण इथं असं महाराज भाग्य आहे. कारण वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही
काल्याचे असं भजन, असं कीर्तन, असा परमार्थ, असं देवाचं चिंतन महाराज भाग्य आहे आपलं. मृत्यू लोकावर कर्मभूमीवर तुम्ही आम्ही महाराज अशा प्रकारचा आनंद आहे. वानरांना आनंद झाला आणि वानरांना त्या ठिकाणी आनंदानं तृप्तीचे ढेकर दिलेले. वाकुल्या दावी ती सुरा, वाकुल्या दावी ती सेविता वानरा दुःख दुस्तरा मुकले. महाराज वाकडं लावून लागले सुरू करायला. हाय काय म्हणजे तुमच्या इथं मजा आहे का? नाही महाराज काय एवढा आनंद वानरांना महाराज म्हणतात त्या ठिकाणी. असे जे ते तृप्तीचे फळ सेवन केले आणि महाराज दुःख दुस्तरा विसरले. महाराज त्या ठिकाणी दुःखच निघून गेलं, जीवनामध्ये भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. असा आनंद असणारा वानरांच्या अंतकरणामध्ये झालेला आहे. वानर भोजन समाजे नित्या देता मर्गादे आपशी धाडी दिल गुराडे कोटी समाज वासवावया. मोठ्यानं जे त्या ठिकाणी ढेकर देऊ लागले वानरन. त्याच्यामुळं आकाश बंद होऊन गेलं. बाप कृपाळू रघुराज भगवंत एवढा दयाळू आहे, कृपाळू आहे आणि तेनेच युवार निर्मिले. महाराज देवानच वानरांच्या तृप्तीसाठी, वानरांना समाधान देण्यासाठी हे युवर निर्माण केले. काय ते सगळ्या देवाचाच खेळ आहे महाराज बरं का. कारण त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान तरी हलतं का मात्र. झाडाचे पान हले ज्याची सत्ता कोण बोलविता हरिवीन. भगवंताची सगळी कृपा आहे. अशा प्रकारचा कृपावंत देव हे महाराज बरं का. भगवंताने सगळ्या वानरांना तृप्ती दिलेली. वया निज भक्ताची श्रीरामी निर्मिलो युवराशी रामे धाडी तापसी वानराशी वाचवावया. संरक्षावया निज भक्तांशी. आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्माने युवराची निर्मिती केली आणि ते तापसी कोण धाडली. महाराज म्हणतात श्रीरामे धाडली तापसी. देवानच पाठवली ती तापसी. कशासाठी? वानरांना समाधान देण्यासाठी, वानरांना तृप्ती देण्यासाठी, आपल्या भक्ताच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी. चिंता सगळी त्या देवाला. म्हणून महाराज म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असेल. भगवान परमात्माना अशा प्रकारची कृपा केलेली. सीताची तृप्ती भाजे केले सुखी श्री भगवान तापसीचे भाग्य गहन श्रीराम गण सुखी केले. तुम्हा आम्हाला जर देव प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर काय करायचं? उगा देवापुढे डोसका आपल्यानं देव प्रसन्न होते असं नाही, नाही का. बुभुक सुताशी अन्नदान तेने सुखी भगवान. लक्षात घ्या, महत्वाचे शब्द नात्राय सांगतात बरं का. जे भुकेला आहे, जो महाराज ज्याला भूक आहे त्याला जर आपण भोजन दिलं, त्याचे जर आत्मा शांत केला तर देवाला समाधान आहे महाराज. म्हणून जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो अरुले तो तिसा जो ओळखावान देवते देती जाणावा. अशा प्रकारची कृपा आहे महाराज. त्या तापशीनं असणारं सगळ्या वानरांना भोजन घातलं, सगळ्यांना तृप्त केलं, आनंद असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. दुष्काळीचे द्विज भोजन राधासुया गाऊनिया गहन आश्वमेधाधिक यज्ञ अशक होये त्यापुढे. यज्ञ याग याच्यापेक्षा भाग्य महाराज दुष्काळीचे भोजन. ज्याचा दुष्काळ आहे, ज्याला खायची सोय नाही, त्याला जर आपण खायला दिलं, त्याचं जर महाराज त्याला जर भोजन दिलं, अन्नदान जर दिलं तर अश्वमेध नावाच्या यज्ञापेक्षाही मोठं पुण्य आहे महाराज. राजसू यज्ञ त्याच्या पुढे मशकासारखं आहे म्हणजे. म्हणून सगळ्यात मोठं जे ते या ठिकाणी साधन या कलियुगामध्ये महाराज देवाचं भजन आणि दुसरे अन्नदान. माणसं येड्यावानी म्हणतात लोकायला काही काम धंदा नसेल, काही भंडारी लावली अन्नदान. अरे एवढं भाग्यच नाही महाराज. कारण अन्नदान भुकेल्याला अन्नदान करणं आणि महाराज त्या ठिकाणी तेवढं जे त्या ठिकाणी पुण्य दुसरं मोठं नाही. म्हणून असणार या ठिकाणी महाराज भाग्यवान आहे ती महाराज त्या ठिकाणी ते स्वयंप्रभा नाही का.
कारण वानराईला तिनं भोजन घातलं, ते हरीच्या दासांना, देवांच्या भक्तांना जे ते महाराज भोजन दिलं, तृप्त केलं सगळ्या वानरांना. काय तुझं भाग्य म्हणावं महाराज. अशा प्रकारचं त्या महाराज स्वयंप्रभेचं भाग्य वर्णन केलं. बोला. सीता दिनल्याने सुखी केले दिन येणे सुखावे श्री भगवान यज्ञादी पुण्य ते मचका. सीताला अन्नदान करणं, दीन जनाला सुखी करणं, तेच देवाचं भजन आहे, तेच भगवंताचं पूजन आहे. तेने सुखावे रघुनंदन. त्याच्या पुढे यज्ञादी पूजन मशक प्राय. तुम्ही यज्ञ करा, पूजा अर्चा करा महाराज या ठिकाणी, त्याची काही किंमत नाही त्याच्यापुढे. कशापुढं महाराज या ठिकाणी जगी ज्याशी कोणी नाही, त्याला आपलं म्हणणारा जो आहे ना महाराज, त्याच्या एवढा भाग्यवान दुसरा कोणी नाही महाराज. अशा प्रकारचं ते सगळ्यात मोठं पुण्य आहे बरं का. अशा प्रकारचं या ठिकाणी नात्र्यांनी वर्णन केलेलं आहे. तापसीचे भाग्य घन फळ्यानुनिया संपूर्ण वानरा देताची भोजन सावधान ते झाले. काय भाग्य महाराज त्या ठिकाणी त्या तापसीचं, त्या स्वयंप्रभेचं. तिनं स्मरण त्या ठिकाणी फळमुळं आणले, वानरांना भोजन दिलं आणि वानर तृप्त झाले, देताची झाले सावधान. नाही तर महिना झालं भाकर नव्हती वाढत, 1 महिना झाला अन्न नव्हतं त्या वानरांना, व्याकुळ होते, महिन्याचा उपवास होता. आज मात्र या ठिकाणी सावधान झाले, सुखरूप झाले, समाधान झाले. अशा प्रकारचं सगळ्या वानरांना तिनं भोजन स्मरण घातलेलं आहे. याची धरवण्या श्लोकाच्या पदा वानर भोजन संपदा ग्रंथानुवादानी वदलो. या पदाला धरून वानरांच्या भोजनाची कथा मी तुम्हाला सांगितली. नात्र्यानंतर वानर भोजन कथा अनुवादा मी वदलो महाराज. नात्र्या म्हणतात आता जे माग वानरांच्या भोजनाची कथा झाली ते कथा या पदाला अनुसरूनच मी तुम्हाला सांगितली. तुम्ही म्हणसाल महाराज हे मध्येच काय काढलं येईन भोजनाचा, असा एकल्प येईल श्रोत्यांच्या मनामध्ये. म्हणून असणाऱ्या या ठिकाणी नात्रा विनंती करून सगळ्या श्रोत्यांना सांगू लागले. वाढविले ग्रंथा आईशे न मनावे श्रोता मुनीच्या धरोनिया पदार्था ग्रंथी ग्रंथ ताराम व्यर्थ वाढविले ग्रंथ ऐशेन म्हणावे श्रोता. विनंती केली प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती मी दुबळा अर्चित शे भक्ती म्हणून व्यर्थ ग्रंथ वाढवला असं तुम्ही म्हणू नका बर का. मी तर उग इथं निमित्ताला हो म्हणली नात्राय. ग्रंथ वदवी श्रीराम. ग्रंथ वदवणारा देव आहे, कार्य करून घेणारा भगवान आहे. उगं मी करावं म्हणायचं काय कारण आहे महाराज. आपण करू शकता का? नाही महाराज, आपण काही करू शकत नाही. कारण करणारा तो आहे. करतून शक्ती त्या भगवंताकडे आणि त्याच्या सत्तेशिवाय काही होत नाही. नात्राय म्हणतात ग्रंथ करता श्रीराम. काय ग्रंथ करणारा देव आहे, ग्रंथ करणारा राम आहे. उग मी इथं निमित्ताला होतो. तुम्ही आम्ही उगा निमित्ताला होत महाराज. निमित्ताचा धनी शेलाचे हा राणी माझे माझे म्हणून निरर्थ गेला. तुम्ही आम्ही निमित्ताला आहोत पण आपल्याला वाटलंय आपलंच हे सगळं. मी काय आपलं जाईन आले, मीच म्हणाले आहे की नाही. अरे कशाचा मी आला महाराज. मी म्हणला की तर देव लई दूर गेला आपल्याकडून. लक्षात घ्या. कारण तिळ मात्र धरीवरी होय अभिमान, देवा तो भार मेरू समान. म्हणून देवाला महाराज त्या ठिकाणी अभिमान सण होत नाही. म्हणून नात्र्याने हात जोडले. नात्र्या म्हणतात मी काहीच नाही इथं. ग्रंथ करता श्रीराम. भगवंताच्या कृपेनं चाललेला ग्रंथ आहे म्हणजे महाराज. वेदशास्त्र माझे अंगी मूर्ख माझे हिरुण्या मी पण राम रामायण स्वयंवदवी. नात्र्या म्हणतात महाराज नेने वेदशास्त्र प्रमाण. मला वेद कळणार, शास्त्र कळणार, पुराण कळणार. माझे अंगी मूर्ख पण मूर्ख म्हणले मी महाराज. कोण? नात्राय. होते का नात्राय मूर्ख होते? मूर्ख होते तर एवढा ग्रंथ लिहून झोक आहे का? तुम्ही एक 4 महाराज एखाद्या 4 ओळी लिहून दाखवा अशा रामायणासारख्या.
ज्यांनी एवढा मोठा राम महाराज भावार्थ लिहिला त्यांनी तिला मात्रही अभिमान येऊ दिला नाही. ते म्हणले मी मूर्ख आहे म्हणले महाराज. मग आपण नाही शाने हा का नात्रायापेक्षा मला काही कळलं म्हणले महाराज मी मूर्ख आहे. देवानं केलं म्हणले हे सगळं. ग्रंथ वदवी श्रीराम ग्रंथ रामप्रभूंनी सांगितला. भगवंताच्या कृपेनं कथा झाली. माझा काही इथं अधिकार नाही महाराज. अशा प्रकारची विनंती या ठिकाणी नात्रायने सगळ्या श्रोत्यांची केलेली आहे. बोला श्रोते मनती नवलावो वानर भोजनादी सावो साधुनी भक्ती सद्भावो ब्रह्मांगो स्थापिला. श्रोत्यांनी हात जोडले. श्रोते म्हणती नवलाव. नवल झालं म्हणले महाराज. वानरांच्या भोजनाचं जे त्या ठिकाणी तुम्ही चरित्र सांगितल्या आणि त्या चरित्राच्या निमित्तानं असणाऱ्या या ठिकाणी तुम्ही शुद्ध परमार्थ साध्य केला महाराज की नाही. आणि अभिप्राय जे त्या ठिकाणी साधला आणि त्या निमित्तानं असणारं तुम्ही सुंदर अशा प्रकारची महाराज वानर भोजनाची कथा तुम्ही सांगितली. म्हणून धन्य झालो आम्ही. अशा प्रकारचं श्रोत्यांनी असणाऱ्या नाथबाबांना प्रोत्साहन दिलेलं. आधी जरा मे रामायण वरिहेल साडे निरूपणा कथानय ब्रह्म पुन्हा सुखी पुन्हा माकेले. अगोदरच कथा गोड. देवाची कथा इतकी गोड आहे महाराज. आणि त्याच्यावर हे तुम्ही वानरांच्या भोजनाचं चरित्र सुरस इतकं गोड सांगितलं त्या ठिकाणी आम्हाला की त्याच्यामुळं महाराज त्या ठिकाणी सुखी पूर्ण महा केले. तुम्ही आम्हाला सुखी केलं नात्राय. कोण म्हणू लागले सगळे श्रोते मंडळी नात्र्यांना सांगू लागले महाराज अगोदरच भगवंताची कथा गोड आणि त्याच्यावर तुम्ही अशी गोड कथा सांगितली की महाराज आमचं पोट भरलं. आमचं समाधान झालं बरं का. अशा प्रकारचं या ठिकाणी सगळ्या श्रोते मंडळींनी नात्र्यांना वंदन केलं. आई कोणी श्रोतयाचे वचन एका जनार्दनी लोटांगण जे काल माझे दुजे ते संपूर्ण तुम्ही एवढी महाराज त्या ठिकाणी सगळ्या श्रोत्यांची विनंती ऐकली. नात्रांनी सगळ्या श्रोत्यांच्या पुढे लोटांगण घातलं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची नात्र्याने हात जोडले महाराज. नात्र्या म्हणतात निर्णयतेसारखे आदित्य वृद्धे. आता जे जे काही माझं नोंदणी असेल तिथं काही कमी जास्त काही झालं असेल ते या ठिकाणी तुम्ही पूर्ण करून घ्या. म्हणून नात्र्यांनी महाराज सगळ्या श्रोत्यांच्या चरणावर विनंती केलेली आहे. श्रोत मनती नवलाता सोयसी राम वदनी वता राम रम राम कथा पूर्णता एवढी नात्र्यांची विनंती ऐकली. श्रोते म्हणू लागली आता काय बघायचंय महाराज. वदनी स्वय श्रीराम वक्ता. नात्र्यांच्या मुखामध्ये भगवंत वास्तव्य करून भगवान परमात्मा नात्र्यांच्या मुखामधून कथा सांगायले. ज्यांच्या मुखामधून देव बोलालाय मग तिथं नुन्य महाराज करते असे ना तिथं कशाची काय कमी आहे. जिथं देवाची कृपा आहे तिथं भगवत कृपा आहे त्या ठिकाणी महाराज कशाची कमी असते का. अशा प्रकारची त्या ठिकाणी सगळ्या श्रोत्यांनी नात्र्यांची विनंती केलेली आहे. बोला जनार्दन प्रबोधी वानराधानी पारणाधी लाभेल सीता सुधी शोधन विधी आवडला. जनार्दन माऊलीच्या चरणी वंदन करून नात्राय सांगतात आजच्या कथेमध्ये जे ते महाराज पारणा विधी झाली. कोणाची वानरा झाली पारणा विधी. वानरांचं तृप्ती भोजन असणाऱ्या या ठिकाणी झालं. अशा प्रकारची गोड कथा असणारी महाराज आजच्या या 15व्या अध्यायामध्ये झाली. आता पुढे जायचे महाराज त्या ठिकाणी सीता शोधन अवघडा सीताशुद्धीची कथा आहे. आता पुढे सीताशुद्धी होणार आहे आणि सीताशुद्धीची गोड जे येते महाराज या ठिकाणी कथा आहे. आणि ती पुढची कथा या ठिकाणी तुम्ही जे येते महाराज सावधान श्रवण करा अशा प्रकारची नात्र्यांनी विनंती केली. आणि आजच्या कथेला पूर्णविराम. श्री भावात रामन किसकिता काने काकार टिकला तापसी हनुमंत मारो नाम पंचदश अध्याय पुरा राजा रामचंद्र